करायचं आहे आणि फक्त ओबीसी मध्ये दाखवायचं आहे. ओबीसी मध्ये बरं, आरक्षणाचा हट्ट आहे असं तुम्ही यावेळेला म्हणतायत. नरेंद्रजी, मी या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकार म्हणजे तुमच्याकडून घेणारच आहे. लक्ष्मण हाकेजी, पुन्हा एकदा वाद जो आहे तो आरक्षणाचा सोडून ओबीसी विरुद्ध पुन्हा एकदा मराठा आरक्षण अशा प्रकारचा वाद न होता आता थेट तोडगा निघावा यासाठी नेमकं काय करायला हवं? लक्ष्मणजी अगदी थोडक्यात. हे बघा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या कालावधीमध्ये लक्ष्मणजींना पूर्ण करू देऊयात. एससीबीसीचं आरक्षण एक्झर्शन केलंय ना महाराष्ट्रामध्ये आणि ते चालू आहे ना. अहो, कुणबी आणि मराठा एक समजणं म्हणजे माझ्याकडे आत्ता माझ्या समोर 5 जजमेंट आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाची. आता मी तुमचा वेळ नाही घेणार त्यामध्ये, पण विषय असा आहे की कुणबी आणि मराठा एकच आहे त्याला विरोध केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. मार्ला पल्ले बेंच जे हायकोर्ट औरंगाबाद हायकोर्टचं जजमेंट आहे. माझं म्हणणं एकच आहे की आता इथं पॅनलवर बसलेल्या सगळ्या मंडळींना तुम्ही विचारा की मराठा समाजाची म्हणजे जरांगे पाटलांची जी मागणी आहे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे, तर या मागणीला या सगळ्यांचा कुणाचं समर्थन आहे का तेवढं विचारा. आणि जर मग ते समर्थन असेल तर मग ओबीसीचं काय होणार या प्रश्नाचं उत्तर या सगळ्या लोकांनी द्यावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण मी आयोगाचा एक्स मेंबर आहे. मी तुम्हाला नचिया पण कमिटी, 9th शेड्यूल, मध्ये काय होतं आणि परत काय होणार, केंद्राने काय केलं, तर एक प्रश्न सोडवायला, महाराष्ट्रातला प्रश्न सोडवायला देशभरामध्ये आपण किती मोठे प्रश्न क्रिएट करणार. मग जाट असतील, राजपूत असतील, गुर्जर असतील, मराठा असतील, मग या त्या स्टेट मधल्या डॉमिनंट कास्ट महाराष्ट्रामधल्या असो किंवा देशभरामध्ये किती प्रश्न निर्माण करणार आपण. हे एक प्रश्न सोडवण्यासाठी 10 प्रश्न निर्माण करण्यासारखा प्रश्न आहे. रिझर्वेशन पॉलिसी ही सोशल डिस्क्रिमिनेशन रोखण्यासाठी रिझर्वेशन पॉलिसी आहे. रिझर्वेशन गरिबी हटावचा प्रोग्राम नाही. आत्ताच प्रश्न उपस्थित केला गेला, एक मिनिट आत्ताच एक प्रश्न उपस्थित केला गेला की आता पॅनलवर असणारे नरेंद्र पाटील यांना 50 एकरपेक्षा जास्त जमीन आहे असं म्हटलं गेलं किंवा विखे पाटलांची असं म्हटलं गेलं. नाहीये माझी, ती ताई बोलून गेले, माझी काही जमीन तेवढी नाहीये. थँक्यू, मला कम्प्लीट करू द्या. माझं म्हणणं एक आहे की आर्थिक बेस्ड रिझर्वेशन नाही. रिझर्वेशन हे सोशल डिस्क्रिमिनेशन हा बेस आहे. त्यामुळे कुणाची किती प्रॉपर्टी आणि कुणाला प्रॉपर्टीच नाही म्हणून बरोबर आहे. आरक्षण हे सामाजिक की दुसरीकडे असलेली तुमची आर्थिक परिस्थिती. नरेंद्रजी, अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. अनेकांनी जुन्या कमिटीज आणि त्या संदर्भात काय रिसर्च केलेला आहे हे सगळं सांगितलं. नरेंद्रजी,